नमस्ते माझ्या मित्रांनो, रेड्डीज अकॅडमी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. काही माझे मित्र, काही माझे स्टाफ, माझे जवळचे आहेत, त्यांची अशी मागणी आली की व्हॉल्यूम, घनफळ, आकारमान या चॅप्टरवरचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्हाला सोडून दाखवा सर. तर त्यांच्या विनंतीस अनुसरून काही प्रॉब्लेम्स आपण आज घेणार आहोत. ते प्रॉब्लेम्स काय आहेत आणि कशा प्रकारे परीक्षेत विचारू शकतात ते आपण पाहूयात. हां, ठीक आहे. पहिलं, याच्यामध्ये काही जास्त गणितं घेत नाहीत, फक्त मोजकेच गणितं मी घेणार आहे. आणि त्यातले काही गणितं मी तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे. गेल्या व्हॉल्यूम हा लेसन शिकवताना शेवटचा जो पार्ट होता, प्रॉब्लेम्स ऑन व्हॉल्यूम, त्यामध्ये तुम्हाला काही असाइनमेंट दिलं होतं, म्हणजे काही होमवर्क दिलं होतं, काही गणितं हे सोडवण्यासाठी दिलं होतं. ते गणितं तुम्ही सोडवलं का नाही, मला फक्त दोघा-तिघांचंच रिस्पॉन्स आलं, पण बाकीच्या मुलांचा अजून रिस्पॉन्स आलेला नाही. एनी हाऊ, आपण ते गणितं सोडवूयात ह्या ठिकाणी प्रत्यक्ष, आणि तुम्हाला ते व्यवस्थितपणे समजेल. पहा, पहिलं जे गणित होतं हेक्सागोनल पिरॅमिड ह्याच्यावरचं होतं. ओके, हेक्सागोनल प्रिझम. हे असं तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे. हे सर्व बाजू समान, सॉलिड. ह्याचं जे लंब उंची आहे, तर लंब उंची 40 मिलीमीटर आणि ह्याची बाजू जी आहे ती 10 मिलीमीटर असं दिलेलं होतं. तर तुम्हाला विचारलं होतं काय की याचं व्हॉल्यूम किती, ह्याचं घनफळ किती, ते विचारलेलं आहे. आता काढूया. आता पहा, हे आहे पिरॅमिड, ज्याला आपण सूची असं आपण म्हणू. ओके. आणि पिरॅमिडचं जे व्हॉल्यूम असतं ते प्रिझमच्या 1/3 असतं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की राईट सर्क्युलर कोन, शंकू, ह्याचं जे घनफळ आहे ते दंडगोलाच्या म्हणजे वृत्तचितीच्या म्हणजे सिलेंडरच्या 1/3 असतं. अगदी त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी व्हॉल्यूम इक्वल टू 1/3 इंटू 2.6 a² h. ओके, 2.6 a² h हे जे आहे ते प्रिझमचं, हेक्सागोनल प्रिझमचं घनफळ आहे. त्याच्या 1/3, त्याच्या 1/3 हे पिरॅमिडचं घनफळ असतं. ठीक आहे. 1/3 1/3 इंटू 2.6 इंटू ए किती आहे 10, म्हणजेच वर्ग इथं 10 गुणिले 10 गुणिले h किती आहे 40. इथं ह्याला 3ने डिवाईड करा, ह्याला पॉईंट येईल, 3×8 = 24 येईल आणि 2 राहतात, 3 संग 18. 0.86 गुणिले 100 म्हणजेच 86 गुणिले 40. 0 इथं ठेवा, 6 × 24, 7 × 2, 8 × 32 आणि 2 34. 3440 युनिट आहे मिलीमीटर चा घन. 3440 मिलीमीटरचं घन हे त्याचं उत्तर आहे. पहा किती सिंपल आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पिरॅमिडचं जे घनफळ आहे ते प्रिझमच्या 1/3 असतं. भले ते हेक्सागोनल पिरॅमिड असेल किंवा कोन असेल, शंकू असेल किंवा ह्या पद्धतीने सूची असेल, स्क्वेअर पिरॅमिड असेल, ट्रायंग्युलर पिरॅमिड असेल, हेक्सागोन असेल, पेंटागोन असेल, कोणतंही पिरॅमिड जे आहे त्या पिरॅमिडचं व्हॉल्यूम हे 1/3 ऑफ द प्रिझम, त्याचं जे प्रिझम असतं त्याचं 1/3 हे असतं. अगदी सिंपल. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूया पुढचं गणित. हे मला वाटतं
पाईप ह्याच्यावरती दिलेलं पाईप पाहूया आता नेमकं काय दिलं होतं. तुम्हाला जे गणित दिलं होतं तेच आपण इथे सोडवतोय. हां, ओके. हे ह्या प्रकारे एक पाईप दिलेलं होतं. आता ह्याची लंब उंची आहे 35 मिलीमीटर, 35 मिलीमीटर ह्याचं सेंटर लाईन आहे. पायाचा व्यास आहे 40 मिलीमीटर व्यास, डायमीटर. आणि पायाचं म्हणजे बाहेरच्या वर्तुळाचं. ओके. आणि हे आतलं जे वर्तुळ आहे त्याचा व्यास आहे 30 मिलीमीटर. तर तुम्हाला काय विचारलं आहे, ह्याचं व्हॉल्यूम आणि ह्याचं SA म्हणजे ह्याचं घनफळ आणि ह्याचं SA म्हणजेच काय, पृष्ठफळ हे काढा असं सांगितलं. घनफळ आणि पृष्ठफळ पहा. ह्या ठिकाणी काय काय दिलं आहे. लंब उंची ह्याला जे दिलेलं आहे ते सर्व याची टर्मिनॉलॉजीमध्ये लिहा. आता बाहेरचं व्यास D, कॅपिटल D म्हणू, किती आहे 40 मिलीमीटर. म्हणजेच R किती असणार आहे, कॅपिटल R त्याच्या निम्मा 20 मिलीमीटर. आता स्मॉल r डायरेक्ट लिहितो मी. आता हे बाहेरचं त्रिज्या किती आहे 20 मिलीमीटर, व्यास आहे 40 मिलीमीटर, तर त्रिज्या ही त्याच्या निम्मा 20 मिलीमीटर. आता हे आतलं व्यासच आहे 30 मिलीमीटर, तर त्याला छोटा r देतो मी 15 मिलीमीटर. हे 30 मिलीमीटर म्हणजेच r किती आहे 15 मिलीमीटर. आता याचं व्हॉल्यूम काढा. व्हॉल्यूम इक्वल टू, आता ह्याचं व्हॉल्यूमचं सिम्पल सूत्र मी तुम्हाला सांगितलं. हे दिसायला कसं दिसतं, हे वर्तुळ रिंगसारखं दिसतं. आणि वर्तुळ रिंगाचं क्षेत्रफळ, बाहेरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ, हे झालं क्षेत्रफळ गुणिले उंची म्हणजे त्याचं घनफळ. आता ह्या ठिकाणी मी पाय कॉमन घेतो. मी r स्क्वेअर मायनस r स्क्वेअर इंटू h, हे झालं त्याचं व्हॉल्यूमचं सूत्र. पायची किंमत आहे 22/7 घेऊया इथे आपण. h 35, इथला h अगोदरच घेतला मी. आता कॅपिटल R किती आहे 20 आणि स्मॉल r किती आहे 15. 20चा वर्ग वजा 15चा वर्ग. हे 7चं 35 आणि 7 ह्यांचं भागाकार, 7×5 35, हे 7 5, 22 गुणिले 5 किती आलं 110 गुणिले, किंवा अगोदर कंसातच टाकूया. ओके. 20चा वर्ग किती 400, 15चा वर्ग 225, 110 गुणिले 400 वजा 225 म्हणजे 175. आणि ह्यांचं गुणाकार जर तुम्ही पाहिलात तर मी इथे गुणाकार ह्याच्यात वेळ न घालवता मी डायरेक्ट, तुम्ही जर केलात तर तुम्हाला तेवढंच मिळेल. 110 गुणिले 175 19,250. आणि युनिट हे मिलीमीटर असल्याकारणाने हे मिलीमीटरचा घन. व्हॉल्यूम किती म्हणाल पहा 19,250 मिलीमीटरचं घन. हे व्हॉल्यूम हे एकदा चेक करा ह्या पद्धतीने. आता ह्याचं SA काढूया आपण. SA हे मी आता पुसणार इथे, त्यामुळे एकदा पाहून घ्या. SA म्हणजे काय, त्याचं पृष्ठफळ. मी इथे हे पुसतो. SA म्हणजे त्याचं सरफेस एरिया किंवा ज्याला लॅटरल सरफेस एरिया मी तुम्हाला सांगितलं आहे, सभोवतालचं क्षेत्रफळ. आता ह्याचं सभोवतालचं क्षेत्रफळ SA
2 पाय ब्रॅकेटमध्ये. आता हे सराउंडिंग किती असणार? सराउंडिंग काय दिसतं आपल्याला? हे आपण सिलेंडरचं लॅटरल सरफेस एरिया आपण पाहिलं 2 पाय आर एच. तसं इथं आर आहे म्हणतात, इथे कॅपिटल आर वजा स्मॉल आर. 2 पाय आर मायनस स्मॉल आर इंटू एच. 2 गुणिले 22/7 एच इथे घेतो मी लगेच. आर आहे 20 वजा 15. 7 × 7 7 × 5 35. 22 गुणिले 5 110. 110 गुणिले 2 220 गुणिले हे 20 वजा 15 म्हणजेच 5. 5 0 0 5 दुणे 10 हातचे 1. 5 दुणे 10 आणि 1 11. 1100. 5 0 0 ना, इथे 5 कसा आला? 5 0 0. 1100 मिलीमीटरचा वर्ग. ओके. आता हे एरिया ना, इथे सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया 220 गुणिले 5 हे 1100 येतं. लॅटरल सरफेस एरिया हे 1100 मिलीमीटरचा वर्ग. एरिया असल्याकारणानं त्याचं युनिट हे मिलीमीटरचा स्क्वेअर. जर इथं सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरचं स्क्वेअर आलं असतं. समजावून घ्या, गोंधळून जाऊ नका. पुढे तुम्हाला दिलं होतं हे पहा एकदा. ठीक आहे. पुढे तुम्हाला एक सिलेंडर दिलेलं होतं, मोठा बार, ENHचा बार किंवा MS बार आहे. ओके. लांबी आहे 10 मीटर. 10 मीटर आणि याचं डायमीटर आहे हे 2 इंचाचं, म्हणजे 50 मिलीमीटरचा बार आहे. 50 मिलीमीटरचं बार आहे, म्हणजे ह्याचं व्यास आहे 50 मिलीमीटर आणि लांबी आहे 10 मीटर. तर त्याचं वजन काढा असं विचारलेलं आहे. वजन, त्याचं डेन्सिटी दिली आहे तुम्हाला इथं. डेन्सिटी ऑफ MS म्हणजे माइल स्टील इक्वल टू किती आहे? 2.7 ग्रॅम पर, हे G आहे, सेंटीमीटर्स क्यूब. तर ह्याच्यावरून ह्याचं वजन काढा असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता पहा, वजन काढायचं म्हणजेच थोडक्यात मास, हे त्याचं वस्तुमान काढायचं. आपल्याला माहिती आहे D इक्वल टू डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान. आकारमान म्हणजेच त्याचं घनफळ, त्याचं व्हॉल्यूम. आता हे त्याचं व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. मास पहिल्यांदा ह्याचं व्हॉल्यूम काढावं लागेल. डेन्सिटी हे दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला मास हे काढता येईल. म्हणून व्हॉल्यूम काढा. πr²h हे त्याचं सूत्र आहे. सिलेंडर आहे, हे आडवं ठेवलं की त्याची लांबी होईल, पण तेच उभं ठेवलं की त्याची उंची होईल. 3.14 गुणिले, आता हे आर पहा. आता इथे थोडक्यात लक्षात घ्या, थोडं जरा लक्षपूर्वक पहा. इथं डेन्सिटी कशामध्ये दिलेलं आहे? सेंटीमीटर्स क्यूबमध्ये दिलेलं आहे. सेंटीमीटर्स क्यूब. आणि सेंटीमीटर्स क्यूबमध्ये जेव्हा उत्तर येईल तेव्हा त्याचं जे काही वस्तुमान निघेल किंवा वजन निघेल ते ग्रॅम्समध्ये येईल. 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर्स क्यूब आहे. म्हणून इथले जे काही युनिट, जे काही डायमेन्शन्स आहेत ते सर्व डायमेन्शन्स मी सेंटीमीटर्समध्ये कन्वर्ट करणार आहे. पहा, हे डायमीटर D इक्वल टू 50 मिलीमीटर. मी त्याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणार 5 सेंटीमीटर. बरोबर की नाही? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर असतात. म्हणजेच R किती असणार आहे? त्याच्या निम्मा. 5 सेंटीमीटरच्या निम्मा 2.5 सेंटीमीटर. उंची आहे H
10 मीटर म्हणजेच 10 गुणिले 100 म्हणजे किती झालं हे 1000 सेंटीमीटर्स. नुसतं CM लिहा चालेल. 50 मिलीमीटरचा 5 सेंटीमीटर झालं, त्यामुळे रेडियस आलं, त्रिज्या आलं 2.5 सेंटीमीटर, उंची आली 10 मीटर, ते 10 मीटरचं सेंटीमीटरमध्ये आलं 1000 सेंटीमीटर. आता ते तिथं लिहा. R किती आहे 2.5, 2.5 वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, उंची आहे 1000, ह्यांचे गुणाकार करा. आता पहा 3.14 गुणिले 1000 गुणिले 6.25, 2.5चा वर्ग 6.25. इथे हे 2 शून्य मी इकडे ॲडजस्ट केलं आणि इथलं 1 शून्य मी इथे ॲडजस्ट केलं, म्हणजेच काय येईल पहा, हे 314 आलं आणि हे 62.5 आलं. आणि ह्यांचं गुणाकार जर तुम्ही केलात तर तुम्हाला मिळून जाईल 314 आणि 62.5 हे 19,625 19,625 सेंटीमीटरचं घन. हे काय मिळालं तुम्हाला, व्हॉल्यूम मिळालं. पण आपल्याला काढायचं काय, वेट म्हणजेच वस्तुमान. आणि त्याचं सूत्र काय इथं D = m/v. आता हेच म्हणून m = काय आहे D × v, बरोबर आहे की नाही. म्हणजेच मास = डेन्सिटी × व्हॉल्यूम किंवा घनता बरोबर घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान आहे, त्याच्यावरून वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. आता घनता किती आहे 2.7 इथे दिलेलीच आहे, गुणिले हे 19,625. ह्यांचं उत्तर आलं 52,987.5. ह्याचं उत्तर हे ग्रॅम्समध्ये आलं. ठीक आहे. ह्यांचं गुणाकार 52,987.5 ग्रॅम. आणि हेच जर तुम्हाला किलोग्राममध्ये काढायचं असेल तर ह्याला 1000ने भागा. 1000ने भागा म्हणजे हे पॉईंट जे आहे 3 अंक इकडे सरकेल अलीकडे, म्हणजेच किती आलं इथं 52.9875 हे किलोग्रॅम. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली किंवा राऊंडअपमध्ये हे जर घेतलं तर 53 किलोग्रॅम हे झालं त्याचं वजन. अतिशय साधा आणि सोपा आहे. पुन्हा एकदा पहा, डेन्सिटी दिला आहे 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्याच्यावरून तुम्हाला वजन विचारलं आहे. हे तर सिलेंडर आहे, कोणताही आकार असेल, कोणताही फिगर असू दे, नो प्रॉब्लेम. डेन्सिटी = मास बाय व्हॉल्यूम. त्याच्यावरून आपलं वस्तुमान किंवा वजन काढायचं आहे. m = D × v. व्हॉल्यूम काढा अगोदर. ह्याचं पर्टिक्युलर सिलेंडरचं πr²h. प्रत्येक आकारांचं हे आकारमान, घनफळ, व्हॉल्यूम हे काय आहे हे आपण शिकलोत. त्या पद्धतीने त्यांचे आकारमान काढा. इथं आलं आकारमान 19,625 सेंटीमीटर्स क्यूब. त्याला डेन्सिटीने मल्टिप्लाय केलं, 19,625ने 2.7ला गुणलं, 52,987.5 हे ग्रॅम्समध्ये मिळालं वस्तुमान. त्याला भागिले 1000 केलं आपण तर 52.9875 हे किलोग्राम्समध्ये मिळालं. आणि तेच आपण राऊंड फिगरमध्ये केलं 53 किलोग्रॅम हे त्याचं वजन असेल. पुढचं आपण गणित पाहूया. पुढचं गणित हे आपलं कशावरती आहे पहा. एक कंपोजिट फिगर आहे. कंपोजिट म्हणजे 2 आकृत्यांचं मिळून एक आकृती. हे अशा प्रकारे इथे 2 आकृत्या आहेत. कदाचित तुम्हाला 3 असतील, 3 दिले असतील किंवा 3 विचारतील, काही असो. प्रत्येक आकृत्या हे डिवाइड करा.
तर डिवाईड केलेल्या प्रत्येक आकृत्यांचे घनफळ त्यांची बेरीज करा. द सम ऑफ ऑल पार्ट्स ऑफ अ कंपोजिट फिगर, हे असं त्याचं असतं. आता ह्या ठिकाणी पहा, एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरवरती बरोबर त्याच डायमीटरचं एक हेमिस्फिअर आहे. आता ह्या ठिकाणी एक सिलेंडर आपण काढूया. ओके, हे सिलेंडर, हे ह्याचं सेंटर लाईन आहे, हे ह्याची उंची, हे जे दिलेलं आहे ते. ठीक आहे, हे ह्याची लंब उंची किती दिलेली आहे? 50 मिलीमीटर. आणि ह्याच्यावर एवढ्याच व्यासाचं हेमिस्फिअर म्हणजे अर्ध भरीव गोल हे बसवलेलं आहे. ठीक आहे, ह्याची त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे आर. किती आहे आर? 21 मिलीमीटर. आर 21 मिलीमीटर. तर तुम्हाला ह्याचं एकूण घनफळ तुम्हाला विचारलं आहे, टोटल व्हॉल्यूम. आता पहा, टोटल व्हॉल्यूम ऑफ दिस कंपोजिट फिगर, द टोटल व्हॉल्यूम ऑफ दिस कंपोजिट फिगर इज इक्वल टू द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, दिस सिलेंडर, अँड द व्हॉल्यूम ऑफ दिस हेमिस्फिअर. दोन्हींचं ॲडिशन करा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. इथं तुम्हाला दोन्हींचं टोटल व्हॉल्यूम, इथं टोटल व्हॉल्यूम विचारलेलं आहे. म्हणून टी व्ही म्हणजे टोटल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. हेमिस्फिअर म्हणजे अर्ध भरीव गोल. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे? पाय आर स्क्वेअर एच प्लस व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर म्हणजे काय? अर्ध भरीव गोल. भरीव गोलाचं जे काही घनफळ असेल त्याला 2ने भागा. आता भरीव गोलाचं घनफळ काय आहे? 4/3 पाय आर घन हे असतं. त्याला 2ने जर भागलं, इथं 2ने भागलं तर काय येईल? 2 दुणे 4, 2/3 पाय आर घन हे असतं. ते इथं लिहा, 2/3 पाय आर घन. आता हे छोटा आर इथे घेतला. हे छोटा आर काय आहे? अर्ध गोलचं त्रिज्या. आता ह्या ठिकाणी आर इक्वल टू आर आहे. आर इक्वल टू आर, दोन्हीही आर सेमच आहेत कारण त्रिज्या ही दोन्हींची समान आहे. म्हणून इथे मी काय करतोय? सेमच लिहितो मी. आर, हे पण आर आहे, हे पण आर आहे. आता ह्याच्यातून कॉमन काय काय घेणार पहा. कॉमन मी पाय आर स्क्वेअर घेतो. इथे हे पाय आर वर्ग आहे, इथेही पाय आर वर्ग आहे. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. पाय आर स्क्वेअर, इथं राहिलं एच प्लस इथे काय राहतं? 2/3 गुणिले आर. आर किती आहे? 21. ओके, पायची किंमत किती घेणार आहे आपण? 3.14 किंवा 22/7 घ्या. 22/7 आणि 3.14 आपण केव्हा घेणार आहे? लक्षात घ्या, इथं रेडियस किंवा उंची जर 7च्या पटीत असेल तर तेव्हा आपण 22/7 आपण घेणार आहोत. आर किती आहे? 21. वर्ग आहे ना, म्हणून 21 गुणिले 21. उंची आहे 50 अधिक 2/3 गुणिले 21. इथे पहा, 3 × 3, 3 × 7 21. मी डायरेक्ट लिहितो आता. 3 × 7 21 आणि हे 2 गुणिले 7 म्हणजेच किती आलं?
14. आता हे 7 गुणिले 7 आणि 21, 7 त्रिक 21, 22 गुणिले 21 त्रिक 63 गुणिले 50 अधिक 14 म्हणजेच 64. 22 गुणिले 63 गुणिले 64 ह्यांचं उत्तर आलं 88,704. 88,704 मिलीमीटरचा घन. इथं मिलीमीटरचं आहेत सर्व म्हणून मिलीमीटरचा घन हे झालं. ठीक आहे. आता पुढचं एक आपण ह्या ठिकाणी गणित घेऊया. आता पहा, ह्या ठिकाणी एक शंकू आहे. पायाचा व्यास आहे 30 सेंटीमीटर, उंची लंब उंची आहे 42 सेंटीमीटर. हा सॉलिड कोन आहे, सॉलिड राईट सर्क्युलर कोन आहे. पायाचा व्यास 30 सेंटीमीटर, लंब उंची 42 सेंटीमीटर. हा कोन वितळवून त्याच उंचीची दिसतं का इथं ह्या ठिकाणी, त्याच समान लंब उंचीचा एक भरीव दंडगोल सॉलिड सिलेंडर तयार केला. हे वितळवून त्याच व्हॉल्यूमचं भरीव दंडगोल तयार केला तर त्याचं डायमीटर किती आहे हे तुम्हाला विचारलं आहे. कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ऑब्टेन्ड सिलेंडर. म्हणजे जे दंडगोल तुम्हाला मिळेल, जे सिलेंडर मिळेल ते त्याची डायमीटर किती असेल, त्याचा व्यास किती असेल हे तुम्हाला विचारलं. आता पहा, हे वितळवून हे तयार केलं म्हणजे शंकू वितळवून भरीव गोल तयार केलं. म्हणताना हे दोन्हींचं व्हॉल्यूम जे आहे, दोन्हींचं घनफळ जे आहे ते मात्र समान असणार आहे. आता लिहा, व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ओके, दोन्हीही कसे आहेत, बरोबर आहेत. कोनचा व्हॉल्यूम 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि सिलेंडरचा पाय आर स्क्वेअर एच. ओके, कोनचं व्हॉल्यूम आहे 1/3 पाय आर स्क्वेअरचं आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम आहे पाय आर स्क्वेअर एच आहे. आता ह्याच्यात काय पहा, पाय इथे पण पाय आहे, इथे पण पाय आहे, कॅन्सल झाले. उंची समान आहे, इथे पण एच आहे, इथे पण एच आहे, दोन्ही एच समान आहेत, कॅन्सल होतात दोन्हीकडचे. आता राहतात काय, 1/3 आर स्क्वेअर इक्वल टू हे स्मॉल आर स्क्वेअर. हे कॅपिटल आर स्क्वेअर म्हणजे ह्याचं कॅपिटल आर इक्वल टू 15 सेंटीमीटर. हे 1/3 15 × 15 इक्वल टू आर स्क्वेअर. 3 3 5 15. राहिले काय, 15 × 5 म्हणजेच किती, 75 सेंटीमीटर वर्ग. हे आर वर्ग आहे, पण आपल्याला आर वर्ग नको आहे, फक्त सिंगल आर पाहिजे. हे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढा. वर्गमूळ काढून वर्गमूळ 75 बरोबर आर हे असं असतं, असं येतं. ठीक आहे. वर्गमूळ 75 हे आर आहे. आता 75 इथं पहा, वर्गमूळ एक ह्याचा फोड करा. एक संख्या वर्ग संख्या घेतलं मी, हे आर. आता 25चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 5, वर्गमूळ 3 हे आर. हे आर म्हणजे काय, त्रिज्या आलं, पण तुम्हाला त्रिज्या नको आहे, व्यास पाहिजे. डी इक्वल टू 2r असतं. म्हणून 2 गुणिले 5 वर्गमूळ 3 म्हणजेच 5 आणि 2 10, 5 दुणे 10 वर्गमूळ 3 युनिट आहे सेंटीमीटर. इज द डायमीटर ऑफ सिलेंडर. 10 वर्गमूळ 3 सेंटीमीटर हे ह्या म्हणजे जे दंडगोल किंवा जे सिलेंडर मिळेल त्याचा व्यास असेल. ठीक आहे. हे आतापर्यंत एवढं सर्व गणितं आपण केलेलं आहेत एक्स्ट्रा, आणि जे गणिते मी तुम्हाला गेल्या वेळेस सोडवायला सांगितलं होतं त्याचेही उत्तरं आपण ह्या ठिकाणी सोडवलेलं आहेत. तर हे जे गणित आहेत हे तुम्हाला समजले असतीलच. जर काही अडचण असेल तर पुन्हाही मी तुम्हाला सांगतो की माझा व्हॉट्सॲप नंबर आहे
किंवा खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्सचा उपयोग करा, माझा व्हॉट्सअप नंबरचा उपयोग करा, मला विचारा, मी तुम्हाला अवश्य तुमच्या सर्व जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं मी सोल्युशन देईन. आणि अद्याप जर माझं चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सोबतचं जे बेल आयकॉन आहे ते बटन दाबण्यासाठी विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. घरातच राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.